नमस्कार. मी स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं एका अशा मंचावर जिथे नाविन्याचा ध्यास आहे, कलांचा उत्सव आहे आणि मराठमोळा रास आहे. केसरी सोबत मराठी पाऊल पडते. 56 स्पर्धकांसोबत आपण हा प्रवास सुरू केला आणि आता 24 स्पर्धकांसोबत तिसरी फेरी सुरू होणार आहे. जागोजागी या कार्यक्रमाची चर्चा आहे. बँकेत, एखाद्या पंक्चरच्या दुकानापासून ते एखाद्या चॅनलपासून ते अगदी घराघरापर्यंत याची चर्चा आहे या कार्यक्रमाची. आणि प्रत्येकाची एकच तक्रार आहे की तो जो होता ना, तो रांगोळीवाला, तो असायला हवा होता. तो होता ना डोक्याने तो पियानो वाजवायचा, तो खरं त्याला का काढलं? परीक्षकांना वाजवता येतो का पियानो? अहो ते नाही का मल्लखांबवाले होते, ते खूप छान होते. किंवा ते जे होते ना, ते हाताने ते नारळ फोडायचे, ते असायला हवे होते. अहो एक गोष्ट लक्षात घ्या, प्रेक्षकांना कळकळीची विनंती आणि एक खरोखर मनापासून सांगावंसं वाटते ते असं की हा काही एक डान्सचा कार्यक्रम नाहीये, हा काही फक्त गाण्याचा कार्यक्रम नाहीये. त्यातून एखादा जण निवडणं किंवा एखाद्याला बाहेर काढणं खूप सोपं असतं. पण हा कार्यक्रम जज करत असताना सगळ्यात मोठी अडचण काय येते माहितीये? एक आहे तो मल्लखांब करणार, एक आहे तो डान्स करणार, एक आहे तो काहीतरी बँड वाजवणार आणि एक आहे तो रांगोळी काढणार. आमचे परीक्षक सुद्धा काय करणार? अशा या सगळ्या वेगवेगळ्या फुलांमधून काही अंतिम फेरीत जाण्यासाठी काही वेगळी फुलं त्यांना निवडावी लागतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, त्यांच्या सुद्धा मनाला खूप त्रास होतो जेव्हा एखादा माणूस, एखादा संघ इथून बाहेर पडतो. हे काम अत्यंत जिकरीचं आहे, अत्यंत अवघड आहे. आणि ते अवघड असूनही नेहमी निधड्या छातीनं आणि हळव्या मनानं उपस्थित राहतात ते सगळ्यात महत्वाचे या कार्यक्रमाचे आमचे परीक्षक. स्वागत करूया त्यांचं, रंगप्रेमी मकरंद देशपांडे यांचं आणि लोभस्वाणी मुग्धा गोडसे हिचं. मुग्धा, मला तुला आता बघून असं वाटतंय की तुझ्या पुढे खरं तर तुळशी वृंदावन असायला हवं. तुला बघून आता मला तुळशी वृंदावन आठवतंय. इतकी तू सालस आणि ज्याला आपण म्हणतो मराठीत एक शब्द शालीन, तू शालीन दिसतेस. थँक्यू जीतू. वा, आज तिसरी फेरी सुरू होणार आहे तर मी म्हणलं आज एक मराठमोळा पोशाख घालून यावं म्हणून. काय ना, आपलं मन नाचू लागतं एखादी चांगली गोष्ट पाहून. आणि ते नाचता नाचता होतं असं की आपण आपोआप आपली पावलं थिरकू लागतात. आणि मग गंमत अशी होते की एकटा दुकटा माणूस नाचत असेल ना तर काही कळत नाही, पण जेव्हा एक ग्रुप नाचतो, एक संघ नाचतो, तेव्हा एखाद्याची जरी एखादी मोमेंट वेगळी झाली तरी कळतं की हे चुकलं. तेच समूह नृत्यात करून चालत नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पहिल्या फेरीपासून ते तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारणारे उरणचे स्टेप आर्ट डान्स अकॅडमी. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित सुनबे को रसिया
प्रभु चरित सुनबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया। अंतकाल रघुबरपुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई, और देवता चित्त न धरई, हनुमत से सर्व सुख करई। संकट कटई मिटई सब पीरा, जो सुमिरै हनुमत बल बीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरी। सीता सदा परिचेता, जय नाथ हृदय महदेवा। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। जय पवन तनय संकट हरण, हनुमान ज्ञान गुण मंगल मूर्ति रूप। सागर, जय कपीस तिहु राम लखन सीता सहित, उजागर। जय हृदय बसहु सुरभू। भाई आपल्याला काही कळत नाही ते काय असतं डान्सचं काय, आपल्या अंगावर काटा आला ना का आपल्याला कळतं की हा मला घेऊन चला आता बजरंगबली तुमच्यासोबत, एवढंच वाटलं मला. मकरंद सर, गंमत कशी आहे माहिती आहे का, आजचा परफॉर्मन्स बघताना लक्षात आलं यांचा परफॉर्मन्स हा 4 मिनिटाचा असेल आणि तिथे आपण अशोका वाटिकेत पोचण्यासाठी कितीतरी एपिसोड बघायचो आणि मग ते पोचायचे. पण इथे तसं काहीच झालं नाही, पटकन पोचले. इथनं टाकले 2, पटकन झाला पूल, पटकन पोचले, पण मजा तेवढीच आली. मुग्धाताई, मला तर या मुलांचा प्रत्येक परफॉर्मन्स आवडत असतो आणि त्यांचा एक काय म्हणता येईल, एक ऊर्जा प्रवाह म्हणता येईल ना, तो एका ह्याच्यात जात असतो, एका लयीत जात असतो. तर ते खूप छान वाटतं. त्यांनी एक अशी एक एनर्जी तयार होते ना तुम्ही, आणि तुमची ही सुंदर स्माईल, ते तर आम्हाला वेडं करून टाकतात. म्हणजे सगळ्यांचं एक स्माईल आणि एक अशी एक मस्त एनर्जी असते ना, आणि सगळं काय मस्तच. मला खूप छान वाटलं, असं बघत राहावंसं वाटत होतं. बरं पदकं पाहूया किती मिळालीत. मुग्धा, मला तुम्हाला 10च पदकं द्यावी लागणार आहेत. मॅडम. हा मकरंद सर, 9 पदकं. 9 धन्यवाद, पदकं, एकूण 19 पदकं. धन्यवाद.